नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे आपला डे डे म्हणण्यापेक्षा आज आहे मंडे. ओके. आणि आज आहे 26 मे. ठीक. आणि जसं की आपण ठरवलं होतं की दर म्हणजे डेली आपण 6 दिवस पहिले हे घेत होतो, प्रीचे जे काही सेशन आहेत ते घेत होतो. नंतर आपण त्याच्यात एक ऍडअप केलं की दर संडेला आपलं एक मेन्सचं सेशन असणार. ठीक आहे. त्याच्याहून काय झालं, तुमचं प्री प्लस मेन्स दोन्ही सुरू झाले. पण प्रीचे आता सेशन लगभग 26 झालेले आहेत. सो आपण मंथ एंडला म्हणजे 30 डेजला आपण आलोय. सो आपलं तयारी म्हणजे झालेली आहे. प्रीला काय येऊ शकतं काय नाही. सो आता आपलं राहिलंय काय, म्हणजे आपलं तयारीचं अप्रोच चेक करण्यासाठी, म्हणजे आपली तयारी कुठंपर्यंत झाली, कशी चालू आहे, अजून काय काय कमी आहे हे पाहण्यासाठी आपण मॉकची गरज आहे. आपल्याला मॉक टेस्ट देण्याची गरज आहे. म्हणजे हे मॉक टेस्ट हे आपलं एक प्रॅक्टिस सेशन असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळणार की तुमचे विकनेस काय आहे, स्ट्रॉंग पॉईंट काय आहे. ठीक आहे. हे मॉक जे काही मॉक टेस्ट आहे ही काम करतं. ठीक आहे. सो त्या अनुषंगाने आपण सुरू केलं की मंडेला एक मॉक देणार आपण, मंडे जमलं तर वेन्सडेला एक देणार, आणि जमलं तर मग एक फ्रायडेला एक मॉक देणार. म्हणजेच हे 3 दिवस हे मॉकचे ठरले आहेत. उरलेले 3 दिवसामध्ये आपण प्रीचं सेशन जे जसं रेग्युलर चालू आहे ते तसं, बाकी जो काही संडेला मेन्सचं सेशन आहे संडेला ते तसं असणार. सो आपलं चेंजेस काय याच्यामध्ये ऍडअप काय झालेलं आहे, लाईव्ह मॉक. हे लाईव्ह मॉक आपण देणार. ठीक आहे. सो जास्त वेळ न घेता आपण सुरू करू आजचं जे काही सेशन आहे ते. ठीक आहे. सो आपण काय करायचं, आज लाईव्ह मॉक द्यायचं. लाईव्ह मॉक पण आहे RRBPO ची, आणि हे आपण एक मॉक टेस्ट पण आहे. 20 मॉक आहे, त्याच्यामध्ये कोणतीच दिलेली नाही. सो ते मॉक पण आपण देणार. ऑलिवोर्डची पहिली मॉक देऊ. जर म्हणजे ऑलिवोर्डचं जर म्हणजे काही ऑलिवोर्डवाल्यांना काहीतरी हे असेल, ऑलिवोर्ड असेल, पुन्हा मग गाईडली असेल आपलं, पुन्हा प्रॅक्टिस मॉक आहे, पुन्हा स्मार्ट किड आहे, जे काही तुम्ही म्हणसाल, जे काही आपले मॉकचे हे आहेत प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या प्रत्येकाचे आपण मॉक देणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बाबा लेवल काय असते काय नाही. ठीक आहे. सगळ्या गोष्टी. तो आपण जास्त वेळ न घेता सुरू करूयात मस्तपैकी. तर बघा, आता 20 मॉक आहेत आपल्याकडं. तर या 20 मधली द्यायची कोणती, तर हे मी न ठरवता, तुम्हाला वाटेल की म्हणजे ऑलरेडी मी दिलेली आहे मॉक असं तसं, हे न होता आपण एक डायस आणलेला आहे. डायस. ठीक आहे. ह्याला आपण काढू इथून, आणि एक डायस याच्यामध्ये 20चा डायस टाकू, कारण 20 मॉक आहेत. सो याला आपण असं रोल करणार, आणि ज्या नंबरची मॉक येईल ते नंबर आपण देणार. ठीक आहे. रेडी. सो रोल 15 नंबरची मॉक आलेली आहे. सो आपण 15th नंबर जो काही आहे ती मॉक देणार आहे. सिंपल. ठीक. सो 15 नंबरची मॉक मस्तपैकी देऊ आपण. मस्तपैकी तरतरीत पाऊस पडत आहे, आणि 15 नंबरची मॉक देण्यासाठी आपण ह्याला डिलीट करू. 15 आहे का, हे आहे, 15 नंबर आहे. सगळ्यात महत्वाचा नवीन पॅटर्न आहे का, आहे. रिझनिंग 1 नंबरला आहे. सो आपण तिथून सुरू करू. ओके. सुरू झालेलं आहे आपलं मस्तपैकी जे काही आहे. काय म्हटलं बघा, 5 हाऊसेस विल पेंटेड डिफरंट एप्रिल मे जून. ठीक. एप्रिल मे जून ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक. 1 2 3 4 आणि 5. ठीक. 1 2 ब्लू. त्यांना पण हे पण कलर पण आवडतात. ठीक. असू द्या. आता एप्रिल, मार्च, एप्रिल, मे पण आहे, जून पण आहे, ऑगस्ट पण आहे, आणि सप्टेंबर आहे. मे 31 बरोबर आहे. एप्रिल. ठीक. नो 2 हाऊसेस. ठीक आहे. जाऊ दे. झड इमिजिएट बिफोर ब्लू. झड इमिजिएट बिफोर ब्लू. ठीक आहे. ब्लूच्या इमिजिएट बिफोर झड आहे म्हणलं. ठीक आहे. असू द्या. 2 हाऊसेस झेड अँड वाय. झेड आणि वाय मध्ये 2 जण आहेत. ओके. वाय विच हॅज ग्रीन. वाय इज इक्वल टू ग्रीन. ठीक आहे. वाय विल पेंट मंथ ऑफ 30 डेज. वाय 30 डेजला आहे म्हणल्यानंतर, आणि वाय इज इक्वल टू 30 डेज. ठीक आहे. जर वाय इथे घेतलं 1 2 झड इथे घेणार, 1 2 सोडून झड इथे येणार. समजा वाय इथे घेतलं 1 2 सोडून झड इथे येणार. ठीक आहे. येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. वाय इथे घेतलं तर 2 कंडिशन आहेत. वाय एक तर इथे येणार, वायला ग्रीन आवडणार. ठीक आहे. ग्रीन आवडणार. 1 2 सोडून झड इथे येणार, झडच्या खाली ब्लू आहे. और वाय इथे येणार, ग्रीन इथे येणार. ठीक आहे. 2 कंडिशन होतात. 1 2 इथे झड येणार, इथं ब्लू येणार. ठीक आहे. 2च कंडिशन होणार आहे. ठीक. द हाऊस पेंटेड येलो विल बी इमिजिएटली बिफोर पिंक. पिंकच्या इमिजिएट बिफोर येलो आहे म्हणले, पिंकच्या इमिजिएट बिफोर येलो आहे. ओके. असू द्या.
पिंक, ठीक आहे. एक्स विल पेंटेड बिफोर व्ही, एक्स हा व्हीच्या बिफोर आहे. ओके. डब्ल्यू इज नॉट सप्टेबल, डब्ल्यू इज नॉट सप्टेबल, ठीक आहे. आता सुरू करायचं कुठून? हा, येलो आणि पिंक इथे आहे. येलो समजा, येलो इथं आला, पिंक इथे आला. डब्ल्यू इथे नाही म्हटल्यानंतर एक्स व्हीच्यावर एक्स आहे, पण डब्ल्यू इथे नसल्यामुळे डब्ल्यू येणार कुठं मग? डब्ल्यू येणार कुठे? डब्ल्यू नॉर व्हाईट, डब्ल्यू सप्टेंबर, डब्ल्यू सप्टेंबरला पण नाही, व्हाईट पण नाही. व्हाईट इथं आहे आणि इथं डब्ल्यू येणार. मग व्हाईट नाही म्हटल्यानंतर डब्ल्यू कुठे येणार? इथे येणार. पण एक्स विल पेंटेड बिफोर, इमिजिएट बिफोर बी, सॉरी, एक्स 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 इथे येणार, एक्स इथे येणार, एक्स इथे येणार, ठीक आहे. एक्स विल पेंटेड इमिजिएट बिफोर व्ही, डब्ल्यू इथे येणार, ठीक आहे. संपला विषय. आपण सुरू करू. आपण पेंटेड व्हाईट, व्हाईट कोण आहे? व्ही आहे, व्ही आहे, व्ही आहे का आन्सर आहे, ठीक आहे. ब्लू कलर पेंटेड ऑन हाऊस, मंथ, ब्लूचा मंथ कोणता आहे? जून आहे. जून आहे का? आहे, ठीक आहे. फोर ऑफ द, ठीक आहे. व्ही ग्रीन, डब्ल्यू पिंक, डब्ल्यू पिंक आहे, व्ही ग्रीन आहे का? व्ही ग्रीन आहे, बरोबर आहे. वाय येलो आहे का? वाय येलो आहे का? वाय 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 येलो मध्ये फरक आहे. एक्स व्हाईट आहे, बरोबर आहे. झेड ब्लू आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आपला बदल बरोबर आहे. द कलर हाऊस इन जून, जूनचं कोणतं आहे? जूनचं ब्लू आहे, आता पाहिल्यासारखं आपण. हाऊ मेनी पर्सन पेंट आफ्टर येलो, येलोच्या नंतर कोण आहेत? 1 2 3 4, 4 जण आहेत, 4 जण आहेत, 4 जण आहेत. असू द्या. ओके, झालं. पहिलं पझल आपलं झालेलं आहे मस्तपैकी, ठीक आहे. घाबरायचं नाही काय. द बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ 6 सायंटिस्ट आहे, म्हणले 6 सायंटिस्ट आहे. वेनसडे, थर्सडे, वेनसडे, संडे, मंडे, वेन्सडे और थर्सडे, थर्सडे हे थर्सडे, ठीक आहे. 2च दिवस आहेत. आणि असं काय, एप्रिल 2024च्या इधर वेन्सडे और थर्सडे, वीक 1 2 3, ठीक आहे. वीक 1 2 3, 3 वीक आहेत, 1 2 3, और असं पण होऊ शकतं, ठीक आहे. ओके, आपण ह्याला असं घेऊ की समजा इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, वीक फर्स्ट आहे. आणि इथं आपण घेऊ, इथं आपण घेऊ मस्तपैकी 1 आणि 2, ठीक आहे. 2, 1 आणि 2 न्यू पॅटर्नचा पझल आहे मस्तपैकी, काही घाबरायचं नाही. वेन्सडे, वेनसडे, थर्सडे, ठीक आहे. वेनसडे, थर्सडे, वेन्सडे, थर्सडे, ठीक आहे. असू द्या. ऍटलीस्ट 3 अॅनिव्हर्सरी बिटवीन क्यू आणि आर, क्यू आणि आर मध्ये ऍटलीस्ट 3 आहेत, ठीक आहे. निदर आर नॉर येस ऑन वेनसडे, आर आणि येस इथं आहेत, ठीक आहे. द येस सेलिब्रेटेड इमिजिएट बिफोर टी, येस सेलिब्रेटेड इमिजिएट बिफोर टी, बट आफ्टर आर, ठीक. बट आफ्टर आर 1 अॅनिव्हर्सरी बिटवीन टी आणि टी आणि यू मध्ये 1 जण आहे, ठीक. टी आणि यू मध्ये 1 जण आहे, ठीक. टीच्या इमिजिएट बिफोर येस आहे म्हटल्यानंतर एकतर इथे येणार और एकतर इथे येणार, ठीक आहे. टी आणि यू मध्ये 1 जण आहे म्हटल्यानंतर आरच्या नंतर येस आहे म्हटल्यानंतर आर इथे येणार. टी आणि यू मध्ये 1 जण आहे म्हटल्यानंतर यू इथे येणार. क्यू आणि आर मध्ये ऍटलीस्ट 3 जण आहेत, पण कोण आहे का अगोदर? कोण दिले का? नाही. टी आणि यू, 1 अॅनिव्हर्सरी बिटवीन टी आणि यू, एक सोडून इथे यू येणार, इथे यू येणार, आणि परत काय, क्यू आणि आर मध्ये ऍटलीस्ट 3 जण आहेत म्हटल्यानंतर, हो ओके, इथे ना क्यू आणि आर मध्ये ऍटलीस्ट 3, 1 2 3, आर इथे येणार, ठीक आहे. बरोबर, झालं 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 मस्तपैकी. आता काय, हा, हू वॉज अॅनिव्हर्सरी इमिजिएट बिफोर यू, यूच्या इमिजिएट बिफोर उरलेला कोण आहे? क्यू, क्यू 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 क्यू, बसते बसते, कांट रेंज देते, घाबरायचं नाही. हाऊ मेनी अॅनिव्हर्सरीज सेलिब्रेटेड बिटवीन पी अँड क्यू, पी आणि क्यू मध्ये किती आहेत? पी आणि क्यू, क्यू 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 क्यू, ओ सॉरी, क्यू क्यू इथं आहे, क्यू इथं आहे, क्यू इथं आहे. इथं क्यू येणार आणि इथं पी येणार, ठीक आहे. इथं पी येणार. पहिला क्वेश्चन आपला म्हणजे मस्तपैकी गेम झालेला आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये गेम नाही, आपण वाचताना बरोबर वाचलं नाही, ठीक आहे. आणि ह्याला आता इकडे करायचं. अॅनिव्हर्सरी इमिजिएट बिफोर यू म्हटल्यानंतर पी येणार, पी येणार, ओके. लक्ष देऊन सोडवायचं. हाऊ मेनी पर्सन पी अँड क्यू, पी अँड क्यू मध्ये 1 जण आहे, आहे, ठीक. हू अमंग द सेलिब्रेटेड वीक 2, वीक 2, वीक 2 इथं आहे. वीक 2 मध्ये टी आणि पी, टी आणि पी आहे का? ए एन सी, बरोबर आहे, ए एन सी आहे, ठीक. हा, इफ पी रिलेटेड टू यू, पी रिलेटेड टू यू, क्यू रिलेटेड टू येस, क्यू रिलेटेड टू येस, असं कसं काय येणार? असं कसं काय येणार? असं कसं काय येणार? पी आणि क्यू, पी रिलेटेड टू यू जर आला समजा, समजा आर इथे घेतलं, 1 2 3, क्यू इथे येणार, आर इथे घेतलं, क्यू इथे येणार, टी आणि यू मध्ये 1 जण आहे, टी आणि यू मध्ये 1 जण घेतलं, हे घेतलं, क्यू आणि आर, आरच्या नंतर येस आणि टी आहे, टी आणि यू झाला, ऍटलीस्ट 3% क्यू आणि आर. काय रॉंग आहे ह्याच्यात? समजा इथं आर येऊ शकतं, नाही, ऍटलीस्ट 3% आर आणि यू, आर आणि येस, हा, आर आणि एन वेन्सडेला नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आर इथे येणार,
1 2 3 क्यू इथे येणार, उरलेला पी इथे येणार. हे सोल्युशन असं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चुकलं काय हे पण आपल्याला लगेच कळायला पाहिजे. इथून आपलं म्हणजे बदल पहिलं जे रॉंग आहे ते इमिजिएट बिफोर यूच्या इमिजिएट बिफोर आर येणार आता. ठीक आहे. सेलिब्रेटेड बिटवीन पी आणि क्यू. पी आणि क्यू मध्ये किती? पी आणि क्यू मध्ये 1 2 3 4 4 जण आहेत. ठीक आहे. ओके. वीक टू मध्ये कोण आहेत? यू आणि एस. यू आणि एस मध्ये एकच आहे. यू आणि एस म्हटल्यानंतर ठीक आहे. पी रिलेटेड टू यू. आता पी रिलेटेड टू यू, क्यू रिलेटेड टू एस, क्यू रिलेटेड टू एस, आर कोणासोबत आहे? एस सोबत, परत एस सोबत. ठीक आहे. आर बरोबर आहे. ही परत बरोबर आहे. काय चुकलं हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 6 पर्सन्स आहेत, ट्रायंग्युलर टेबल मध्ये आहेत म्हणले, मस्तपैकी असू द्या. ओके. 3 पर्सन सिट ॲट कॉर्नर फेसिंग सेंटर इनसाइड, म्हणजे 1 हे 2 हे 3. ठीक आहे. 1 2 3 असे येणार. ठीक. 3 असे येणार. ओके. अँड 3 पर्सन वाईल आउटसाइड. ठीक. आउटसाइड असं येणार. ठीक. मग आपण इथं मस्तपैकी एक आणखीन एक काढू म्हणजे आपल्याला नंतर त्रास होणार नाही. 1 2 3 4 5 और 6. हे इनसाइड हे आउटसाइड. ठीक आहे. जास्त वेळ टाइम नाही बघायचा, आपलं काही म्हणजे हे होऊ शकत नाही. एफ सेकंड टू द राईट ऑफ डी अँड इमिजिएट लेफ्ट ऑफ डेझी. आता डीच्या सेकंड टू द राईटला एफ आहे आणि इमिजिएटली लेफ्ट ऑफ डेझी DAI, और डीच्या सेकंड टू द राईटला एफ आहे आणि इमिजिएट लेफ्ट ऑफ डेझी. ठीक आहे. डेझी इथे घेतलं समजा. ओके. 2 पर्सन सी आणि डी मध्ये 2 पर्सन्स आहेत. डी हू लोटस. डी ला लोटस आहे. 1 2 सी आणि डी मध्ये 2 जण आहेत. इकडून तिकडून दोन्हीकडून एकच होतं. ई नीदर डेझी नॉर लिली फ्लावर. ई इज नॉट इक्वल टू डेझी और लिली. ठीक आहे. बी ट्यूलिप सेकंड टू द लेफ्ट ऑफ रोज. बी इज इक्वल टू ट्यूलिप सेकंड टू द लेफ्ट ऑफ रोज. ROS इज इक्वल टू काय? ट्यूलिप. बरोबर आहे. रोज बी नाही, बी इथे येणार. ठीक आहे. बी रोज. ठीक आहे. इथे येणार रोज, इथे येणार बी ला ट्यूलिप. ठीक आहे. ए थर्ड टू द लेफ्ट ऑफ ई. फर्स्ट सेकंड थर्ड. ए थर्ड टू द लेफ्ट ऑफ ई हू इनसाइड द सेंटर. ठीक आहे. हे बरोबर आहे. लिली पण येणार नाही, लिली माहिती येणार. ठीक. हे आहे सोल्युशन मस्तपैकी आपलं. ईला काय आवडतं? रोज नाही, लिली नाही, ऑर्चिड आवडतं. एकच उरलेला आहे. ठीक आहे. फॉर्म ऑन द फॉलोइंग इमिजिएट लेफ्ट ऑफ बी. च्या इमिजिएट लेफ्टला कोण आहे? डी ऑर लोटस. इथं आहे. लोटस इथं आहे. हाउ मेनी पीपल? डी अँड द वन हू लाईक लिली. एक आहे और 3 आहेत. 1 और 3, इधर 1 और 3. बरोबर आहे. हू ऑन द फॉलोइंग डेझी फ्लॉवरला 1 आवडतो. ए जो आहे तो आवडतो. ठीक आहे. एफ अपोजिट टू बी आणि ट्यूलिप. बी हू फेसेस एफ अपोजिट टू बी हू फेसेस आउटसाइड द सेंटर. बरोबर आहे. अरे यार, ऐसा करता है तुम, कैसे करता है तुम, असं ह्यालाही घ्यावं लागतंय. सो ह्याला आपण शेवटी घेऊ मस्तपैकी नाथ थोडा. काय नाही, शेवटी वेळ असेल तर ह्याला घेऊ, कारण ह्याला प्रत्येक ह्याला सोडवावं लागतंय. किती क्वेश्चन आहे? अरे ते हे असं ना, प्रत्येक वेळेस असं करावं लागतंय. ABCD EFG PQRS MNOP ज्याच्या जे KLSTU V. बरोबर आहे. UV WXMNOQRSTU VW 2 ह्याच्यात 2 आहे. ठीक आहे. बरोबर आहे. डिसिजन अरेंज अल्फाबेटिकल ऑर्डर लेफ्ट राईट, 4th लेटर फ्रॉम राईट हँड. ठीक आहे. आता ह्याला DECISIO आणि N ह्याला डिसिजनला अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम लेफ्ट हँड. ठीक आहे. ABCDE FGHI JKLMNOPQRS. ठीक आहे. देन 4th लेटर फ्रॉम राईट हँड, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. आय आहे का? आहे. क्लिक करायचं ह्याला मस्तपैकी असं आणि जायचं पुढं. नादच खुळा. ओके.
आणि असं सॉल्व्ह करायचं परत. 7 पर्सन्स आहेत, स्टॅक वन अबव अनदर, ठीक आहे, वन अबव अनदर बट नॉट नेसेसरीली इन सेम ऑर्डर, ठीक. आता 7 जण आहेत म्हणले, मग परत आपण हे घेऊ असं मस्तपैकी. तर 7 आहे, 6 आहे, 5 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे आणि 1 आहे, ठीक. 2 3 4 5 6 7, ठीक. ओके. 3 बॉक्सेस B2 अँड 5, 3 बॉक्सेस B2 अँड 5 मध्ये 3 बॉक्सेस आहेत B5 मध्ये. ओके, असू द्या. B6 केप्ट बिलो B3, B3 च्या B6 खाली आहे. गेम होतो इथं. 2 बॉक्सेस केप्ट बिटवीन B5 अँड B7, 5 अँड 7 मध्ये दोघ जण आपण असं घेऊ, ठीक आहे, असू द्या. 2 बॉक्सेस 7 अँड 1, 7 अँड 1 मध्ये दोघ जण आहेत. 1 इमिजिएटली बिलो 4, 1 इमिजिएटली बिलो 4, 1 जो आहे हा 4 च्या इमिजिएट बिलो आहे, ठीक. 7 केप्ट अबोव 2, 7 केप्ट अबोव 2, ओके, असं, ठीक आहे. आता सुरू करताना करायचं कुठून? B2 आणि B5 मध्ये 3 जण आहेत. B2 आणि B5 मध्ये 2 जण आहेत. 5 आणि 7 मध्ये, पुन्हा 7 आणि 1 मध्ये. समजा इथं B2 घेतलं, B2 घेतलं, इथं B2 घेतलं, 1 2 3, समजा इथं B5 घेतलं, B5 आणि B7 मध्ये, B5 आणि B7 मध्ये 2 जण आहेत. 1 2, समजा B7 इथं घेतलं, B7 आणि 1 मध्ये परत 2 जण आहेत, म्हणजे इथे येणार नाही. B5 परत इथे येणार, समजा B5 इथं आला, B5 इथं आला, 1 2 3, B2 इथं समजा इथं आला, B5 आणि B7, 1 2, B7 इथं आला, B7 इथं आला, B7 आणि 1 मध्ये 1 जण आहे, 1 इथं आला, B1 इथं आला, ठीक आहे. 4 च्या इमिजिएट खाली B1, नाही 1 आहे ना, 7 आणि 1, ठीक आहे, नाही इथे येणार नाही. ओके ओके ओके, समजलं. ओके, काही घाबरायचं नाही, काहीच घाबरायचं नाही, काहीच घाबरायचं नाही, संपला विषय. 5 इथे आला, 1 2 3, 2 जर समजा इथं आला, 1 2, 7 जर इथं आला समजा, 1 2, परत 1 इथे येणार नाही, ठीक आहे. मग आपण परत काय करू, आपण 5 लाच इथे घेऊ, ठीक आहे. 5 इथे आला समजा, 5 इथे आला समजा, 5 इथे आला, 1 2, 7 इथं आला समजा, आणि B2 मध्ये, B5 आणि B2 मध्ये 3 जण आहेत म्हटल्यानंतर B2 इथं आला समजा, आणि आता B2 7 आणि 1 मध्ये 2 जण आहेत, 1 2, समजा 1 2, 1 इथं आला समजा, 4 च्या खाली येणार नाही, 2 च्या वर 7 आहे म्हटल्यानंतर 5 इथे येणार नाही, ठीक आहे. 5 इथं येणार का नाही, 5 इथे येणार का नाही, ठीक आहे. मग उरलं काय 5 ला उरलं काय, 5 ला उरले एकच जागा. समजा 5 जर इथे घेतला, ह्या अशा पद्धतीमध्ये ना डायरेक्ट दिलेलं नसते. 1 2, इथं 7 आलं आणि इथं 2 आलं समजा, बरोबर आहे ना. B5 आणि B2, कम ऑन, इथं 5 आलं, 2 3, इथं 2 आलं समजा, इथं 7 आलं, इथं 1 2 सोडून 1 आलं, इथं 4 आलं, 2 च्या वर 7 आहे, बरोबर आहे. B3 आणि B6, B3 आणि B6, काय राव, टाइम गेला तिथं उभी नका माझा. B1 is related to B4, B1 is related to B4, 5 related to who, 5, and then 5 related to B3, B3 मस्त पैकी, चला, ठीक आहे. 7 is kept immediately below, 7 is kept 6, फॉल्स म्हणजे चुकीचं कोणतं आहे. आता B1 इज केप्ट बॉटम मोस्ट, बरोबर आहे. 2 पर्सन्स 3 and 2 मध्ये, 3 and 2 मध्ये 2 जण, बरोबर आहे. B2 इमिजिएटली बिलो B7, B2 इमिजिएटली, बरोबर आहे. द बॉक्स B7, द बॉक्स केप्ट अबोव B7 सेम ॲज 1 2 3, तेवढेच खाली B3 च्या खाली आहेत का, नाही, म्हणून हे रॉंग, बरोबर आहे. वा, 2 क्वेश्चन साठी एवढा तामझाम गेला आपण, ठीक आहे. पर्सन P and Q सेट आउट फ्रॉम द सेम प्लेस टू डिफरंट, ठीक आहे. त्याला आपण मस्तपैकी नंतर घेऊ, मार्क फॉर रिव्ह्यू, ठीक. त्याला का नाही घेतलं शेवटी सांगतो, का सांगतो ते सांगतो. हाईट्स आहेत म्हटले किती, 6, मग इथे 6 5 4 3 2 आणि 1, ओके. 2 3 4 5 आणि 6, ओके. V shorter than Q, V shorter than Q, at least 3 persons taller than S, S च्या वर at least 3 जण आहेत, at least 3 जण आहेत. The number of persons taller than Q is same as shorter than U. T shorter than P, but taller than S. T is taller than S, ठीक आहे.
व्ही इज नॉट शॉर्टेज पर्सन, व्ही इज नॉट शॉर्टेज पर्सन. ठीक आहे. ऍटलिस्ट 3 म्हटल्यानंतर 3 जण ऍटलिस्ट घेऊ आपण. टीच्या वर टी आणि पी आहे, टी आणि पी आहे, बरोबर आहे. टी आणि पी वर आहे, बरोबर आहे. क्यू आणि व्ही, व्ही समजा इथे घेतला. समजा क्यूच्या वर जेवढे आहेत तेवढेच यूच्या खाली आहेत. आणि टी आणि पी, टी अँड पी, बरोबर आहे. हा, फॉर्म द फॉलोइंग शॉर्टेज पर्सन, यू आहे, यू आहे. आय होप बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. द हाईट, पॉसिबल हाईट ऑफ क्यू, इफ हाईट इज टी ची 164, 164च्या वर काय आहे का, 164च्या वर 169 एकच आहे. ठीक आहे. ओके, हे पण झालं मस्त पैकी. ह्याला किती असतात, 35 40 40 असतात. ठीक, 12 पर्सन्स आहेत म्हणले, 1 2 3 3 6. ठीक आहे. 1 2 3 4 5 और 6, 1 2 3 4 5 और 6. ठीक आहे. हे नॉर्थ हे साऊथ, हे नॉर्थ हे साऊथ. ठीक. पिक युअर 1 रो 1 फेसिंग साऊथ. इथं 1 आहे, इथं 2 आहे. इथं कोण बसले, ए बी सी डी ई आणि एफ, एम एन ओ पी क्यू आर, एम एन ओ पी क्यू आणि आर. ठीक आहे. आर सेकंड फ्रॉम एंड ऑफ द रो, सेकंड फ्रॉम एंड ऑफ द रो. ठीक आहे. आर सेकंड फ्रॉम 2 पर्सन आर अँड द वन हू फेसेस ई, आर अँड द वन हू फेसेस ई मध्ये एवढे जण आहेत म्हणले. ठीक आहे. 1 पर्सन बी आणि ई, बी आणि ई मध्ये एक जण आहे म्हणले. बी आणि एम फेसेस द वन हू सिटेड सेकंड टू द राईट ऑफ बी, सेकंड टू द राईट ऑफ बी ला कोण फेस करते, एम. बीच्या सेकंड टू द राईटला ज्यांना आहे त्याला एम फेस करते. ओके, बरोबर आहे. एम फेसेस द वन हू सेकंड टू द राईट ऑफ. 3 पर्सन्स एम आणि एन, एम आणि एन मध्ये 3 जण आहेत, 1 2 3 एन इथे येणार मग. ठीक आहे. सी फेसेस क्यू, सी फेसेस क्यू, सी फेसेस क्यू, सी फेसेस क्यू अँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, एच्या सेकंड टू द लेफ्टला सी आहे. ठीक, हे अशी कंडिशन आहे. एच्या सेकंड टू द लेफ्टला, एच्या सेकंड टू द लेफ्टला, बरोबर आहे. ही पण कंडिशन आहे. एच्या सेकंड टू द लेफ्टला सी, बरोबर आहे. इथे येणार ए, इथे येणार सी आणि इथे येणार क्यू. ठीक, एच्या सेकंड टू द लेफ्ट. ओके, असू द्या. ए अँड बी आर नॉट इमिजिएट नेबर्स, ए अँड बी आर नॉट इमिजिएट नेबर्स म्हटल्यानंतर ही येणार नाही कंडिशन, बरोबर आहे. एफ फेसेस द वन हू सिटेड इमिजिएट राईट ऑफ ओ, ओच्या इमिजिएट राईटला ज्यांना आहे त्याला ओ फेस करते म्हणलं, एफ फेस करते म्हणलं, बरोबर आहे. ही कंडिशन झाली मस्त पैकी. आपण त्याला हाऊ मेनी पर्सन ई अँड द वन हू फेसेस एन, ई अँड द वन हू फेसेस एन म्हटल्यानंतर 3 जण आहेत, 3 जण आहेत. मग क्लिअर करायला पडते. अपोजिट टू आर, आरच्या अपोजिट कोण आहे, आरच्या अपोजिट ए जण आहेत, ए, आरच्या अपोजिट एफ आहे. सेकंड टू द राईट ऑफ पी, पीच्या सेकंड टू द राईट, पीच्या सेकंड टू द राईट इथे येणार पी, पीच्या सेकंड टू द राईटला क्यू आहे. ठीक आहे. डी पी, डी आहे, पी आहे, एन आहे, ए आहे आणि ई एफ आहे, एफ मध्ये आहे. फॉल्स म्हणजे चुकीचं कोणतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बी अपोजिट टू ओ, बी अपोजिट ओ, बरोबर आहे. एफ सिटेड इमिजिएट लेफ्ट ऑफ बी, एफ सिटेड, बरोबर आहे. अदर दॅन. ठीक आहे. ओ सिटेड सेकंड टू द राईट ऑफ एन, एनच्या सेकंड टू द राईटला एन आहे, नाही, मग हे चुकीचं आहे. ठीक आहे. ओके, मस्त पैकी झालेलं आहे. किती झालेत बघायचं, मस्त पैकी 26 झालेले आहेत. सो भरपूर क्वेश्चन राहिलेत. ऑल 5 आर हेन्स, ऑल 5 आर हेन्स, नो हेन इज रिंग, नो हेन इज रिंग. ठीक आहे. ऑल पिल्स आर 5, ऑल पिल्स आर 5. ऑल पिल्स आर हेन, बरोबर आहे. सम हेन आर 5, सम हेन आर 5, बरोबर आहे. 2 जण पण आहेत, 2 जण पण आहेत, मस्त पैकी 2 जण पण आहेत, 2 जण पण. 2 2 बोथ 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 1 and 2, बोथ 1 and 2 फॉलो. ठीक. त्याला असं याच्यामध्ये वेळ घालणार. ओनली फ्यू क्रोम्स, ओनली फ्यू क्रोम्स आर सर्कल, ओनली फ्यू क्लाउड आर सर्कल, ओनली फ्यू क्लाउड आर सर्कल, नो क्लाउड इज कॉलोनीज. ठीक आहे. तर बघा, सम कॉलोनीज बिंग क्रोम, सम कॉलोनीज बिंग क्रोम इथे पॉझिटिव्ह, बरोबर आहे. ऑल क्लाउड कॅन नेव्हर बी क्रोम, ऑल क्लाउड कॅन नेव्हर बी क्रोम, का नाही होणार, रॉंग आहे. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, ओनली वन इज ट्रू, ओनली वन इज फॉलो, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे परत तिकडं बघा काय म्हणतायत शेट, की ऑल लेबल्स आर लोगोज, only few logos is tabs, only few logos is tabs, no tag is symbol, no tag is symbol. ठीक आहे. some label are symbol, some label are symbol, some logos are label, some logos are label, बरोबर आहे. only two. ठीक आहे. only two आहे का, only two आहे का, आहे. पुढे जायचं. ठीक आहे. अरे रे ओके. only few apples is shakes, some shakes are fruits, some shakes are fruits, no fruit is apple, no fruit is apple म्हणजे हे असं नाही.
बरोबर आहे. ऑल फ्रूट कॅन नेव्हर बी शेक्स, ऑल फ्रूट कॅन नेव्हर बी शेक्स क्यों नाही होणार? ऑल शेक्स बिंग फ्रूट इज अ पॉसिबिलिटी, ऑल शेक्स बिंग फ्रूट इज अ पॉसिबिलिटी, ऑल शेक्स बिंग फ्रूट इज अ पॉसिबिलिटी नाही, रॉंग. ठीक आहे, रॉंग. शेक फ्रूट, ठीक आहे. मस्तपैकी आपण ठीक आहे. आता आहे हा, हाऊ मेनी डिजिट्स आर इमिजिएटली प्रिसिडेड बाय हाऊ मेनी, 2 मिनिटं आहेत. हाऊ मेनी डिजिट्स आर इमिजिएटली प्रिसिडेड बाय इवन डिजिट अँड इमिजिएटली फॉलोड बाय ऑड डिजिट. इवन डिजिट आणि ऑड, इवन आणि ऑड एक, इवन डिजिट आणि ऑड नाही, इवन डिजिट आणि ऑड नाही, इवन डिजिट आणि ऑड 2, परत इवन डिजिट आणि ऑड 3, 3 आहेत, 3 आहेत. मस्तपैकी 3 करायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. परत तेच किती आले बघा आता. मस्तपैकी आपलं उरले काय 31 आहेत. मग हे पण डायरेक्शन चेंज करू. डायरेक्शन करायचं का पझल सोडवायचं? डायरेक्शन करायचं नाही, याला तर वेळ जाणार म्हणा. हाऊ मेनी डिस्टिंक्ट कॉर्ड्स, हाऊ मेनी डिस्टिंक्ट वर्ड्स कॅन बी रिस्पेक्टिव्ह कॉर्ड्स डिटरमाइन. ठीक आहे, केलं नाही जाणार, हेच घेऊ. ठीक आहे. बघा, पी क्यू सेट आउट ऑफ फ्रॉम 2 डिफरंट ऑर्डर ट्रॅव्हल. पी 4 किलोमीटर्स टू साऊथ ऑफ ई. समजा पी आहे इथं 4 किलोमीटर साऊथ ऑफ ई म्हणलंय. पी मूव्स 4 किलोमीटर्स टू द साऊथ फ्रॉम ई. ह्याचा असं येणार की इथं येणार, ठीक आहे, इथं ई येणार, इथं पी येणार. ठीक आहे. टू गेट डी म्हणजे ह्या पीचं डायरेक्शन आहे, ही पीची डायरेक्शन आहे. ठीक आहे, पीची डायरेक्शन आहे मस्तपैकी. ही देन ट्रॅव्हल 6 किलोमीटर टू ईस्ट फ्रॉम डी, 6 किलोमीटर ईस्ट फ्रॉम डी टू सी. सी person Q travels 2 kilometer from E to reach F in west direction. Person Q किती किलोमीटर? 2 किलोमीटर. पर्सन कोणता? Q. इथं 2 किलोमीटर टू रीच F फ्रॉम वेस्ट. Q पण आहे इकडं. फ्रॉम F he finally made a left turn and 4 kilometer to G. 4 किलोमीटर टू G, एनर्जी. ठीक आहे, ठीक आहे. व्हॉट इज द टोटल डिस्टन्स, व्हॉट इज द टोटल डिस्टन्स कवर्ड बाय पी टू ट्रॅव्हल फ्रॉम ई टू सी. ई टू सी मध्ये टोटल डिस्टन्स काय आहे? 6 4 10. ई टू सी मध्ये 6 4 10, 6 4 10, 10 किलोमीटर टोटल डिस्टन्स. बरोबर आहे. जी विथ रिस्पेक्ट टू सी, जी विथ रिस्पेक्ट टू सी ईस्ट 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 ईस्ट. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट ऑफ डी, डीच्या नॉर्थ वेस्टला एफ आहे, एफ आहे, एफ आहे. ठीक आहे. डी आणि जीचा डिस्टन्स काय? डी आणि जीचा डिस्टन्स काय? 2 किलोमीटर, 2 किलोमीटर, 2 किलोमीटर. सो अजून काय आहे का बघू आपण. इथे मस्तपैकी 35 झालेले आहेत मस्तपैकी आपले. इथे येते का बघू आपल्याला काही, हे तर जाऊ द्या. व्हॉट इज द कोड फॉर सिक्युटी आणि ओएक्स वाय. ओएक्स वाय सिक्युटी, ओएक्स वाय इथं आहे, ओएक्स वाय कुठंच नाही. आणि सिक्युटी, 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 सिक्युटी इथं आहे, सिक्युटी इथं आहे. मग ह्याच्यामध्ये कोणतं वेगळं आहे? आता शॉर्ट आहे, शॉर्ट आहे का? शॉर्ट कुठंच नाही. शॉर्ट आणि सिक्युरिटी, सिक्युरिटी ह्याच्यात आणि ओके. ठीक आहे, जाऊ द्या. आपलं जे काही मॉक आहे ही झालेली आहे. 35 आपले अटेम्प्ट आहेत. जे स्टे असतं ना ते पण झालं असतं आपलं, पण ठीक आहे, बघू आपण. सेव्ह अँड नेक्स्ट नाही, सबमिट मॉक करू. किती आलेत आपले बघू. 35 पैकी 1-2 रॉंग होऊ शकतात गडबडीमध्ये. एक रॉंग आहे, फक्त एक रॉंग आहे. तो पण कुठला आहे? हे इन विच डायरेक्शन, जी. हा, जी आहे. आणि जी विथ रिस्पेक्ट टू, जी कोणत्या डायरेक्शनला आहे? सीच्या म्हणलंय. मग सीच्या ईस्ट वेस्टला येणार. ठीक, बघू बघू, काय प्रॉब्लेम नाही. इथं आपण रिव्ह्यूला गेला. आता ह्याचंही कसं करणार आपण? 33 आहेत म्हटल्यानंतर ओके. कोणती मॉक दिली आपण? इथं असेल. ठीक आहे, दिलेली मॉक एकच आहे. हा, इथं आहे. व्ह्यू सोल्युशन अँड अनालिसिस. सोल्युशन अँड अनालिसिसला आल्यानंतर आपले 33 बरोबर आलेत. 77% आले, काही वाईट नाही. ठीक आहे, कमी जणांना मॉक दिलेले आहेत. तर आपलं एक रॉंग आहे. 35 हे अटेम्प्ट आपले झालेले होते. 5 क्वेश्चन राहिलेले आहेत जे की त्याचे होते. सो तुम्हाला पण कोडिंग डिकोडिंगचे होते. ठीक आहे, कोडिंग डिकोडिंगचे होते. एक रॉंग आहे याच्यामधला. 33.75 मार्क आहेत, जे की तुम्हाला RRBPO प्री काढण्यापासून वाचवणार. याच्यापेक्षा वर तर काय घेणार. 1-2 क्वेश्चन इकडे तिकडे होतात. सो हे होतं आपलं अनालिसिस. जर तुम्हाला
जर तुम्हाला ह्या मॉक बद्दल काही वाटत असेल, जर आवडली असेल, पद्धत आवडली असेल मॉक द्यायची, अटेम्प्ट द्यायची, कुठं पॅनिक झालो हे पण तुम्ही सांगा. तुम्हाला कुठं असं जाणवलं नसेल की कुठं पॅनिक झालंय, गडबडीमध्ये सॉल्व्ह झालंय, ठीक आहे. सो हा जो राहिलाय हा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन राहिलाय, जो की आपण सॉल्व्ह केला असता, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. झालेल्या गोष्टीचा आपण बोलायचं नाही, ठीक. सो दिस इज द जी काही पहिली मॉक आहे, आपली पहिली लाईव्ह मॉक आहे, त्याचा फर्स्ट डे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.